नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आगामी राज्यामधल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा मुद्दा विरुद्ध धर्माचे राजकारण असा वाद आता आपल्याला पेटताना दिसत आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले की तुम्ही विकासावरती बोला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच टार्गेट केलं व ते असे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली 1,00,000 रक्कम जी होती ती मी माझे स्वतःचे 10 लाख ऍड करून त्यात मी तुम्हाला 11 लाख रुपये देतो. परंतु पुढे त्यांनी असं देखील सांगितलं की उद्धव ठाकरे असे म्हणाले होते की भाजपने हिंदू मुसलमान किंवा भारत पाकिस्तान या गोष्टी न करता एखादी निवडणूक जिंकून दाखवावी. मी देवेंद्र फडणवीस यांना 1,00,000 रुपये देईन असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र त्यानंतर संजय राऊत असं म्हणाले की मी त्यात माझे स्वतःचे 10 लाख ऍड करतो. देवेंद्र फडणवीस जर स्वतःला एवढे शूर समजत असतील तर त्यांनी हे चॅलेंज स्वीकारावं व हिंदू मुसलमान न करता स्वतःच्या बळावरती ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती जिंकून दाखवावी असं थेट आवाहन संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. संजय राऊत यावेळेस असं देखील म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा व्हायला हवी. म्हणजे मुंबई महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, तिथे कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी यासारख्या विषयावरती चर्चा व्हायला हवी. मात्र तिथे सुद्धा भारतीय जनता पक्ष हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान, अयोध्या, बाबरी मस्जिद या सगळ्या गोष्टी आणत आणि लोकांना माथे फिरून लोकांचे मन भडकवतात असा देखील आरोप त्यांनी थेट भारतीय जनता पक्षावरती केलेला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी अजून कोणतीही आणि कुठलीही प्रतिक्रिया यावरती दिलेली नाही की ते हे चॅलेंज स्वीकारतील की नाहीत, किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने अजूनपर्यंत हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं नाही किंवा अजूनपर्यंत काहीही त्यावरती उत्तर दिलेलं नाही. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्ण पत्रकारांसमोर हे विधान मांडलं व स्पष्टपणे जाहीर देखील केलं. तर मंडळी, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या विषयावरती काय मत वाटतं हे देखील नक्की सांगा. धन्यवाद.